भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या पदाधिकारी बंधू आणि भगिनींनो, सामाजिक न्याय सारख्या खात्यावर केंद्रामध्ये मंत्री राहून सतत 10 वर्ष ज्यांनी या देशाची सेवा केली आहे, आज नांदेडवरून यवतमाळला जात असताना काल सहज महेंद्र भाऊंनी सांगितलं की साहेबांचा असा असा दौरा आहे आणि मी साहेबांना घेण्याकरिता नांदेडला जात आहे। आम्ही चर्चा केली, महेंद्र भाऊंनी साहेबांना फोन केला आणि साहेबांनी एका सेकंदामध्ये उमरखेडला थांबून सत्कार स्वीकारण्याकरिता होकार दिला। हे साहेबांचं उमरखेडवर असलेलं प्रेम यातून अधोरेखित होते। यापूर्वी एक वेळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य अशा पुतळ्याचं लोकार्पण करण्याकरिता आठवले साहेब आपल्याकडे आले होते आणि आज पुन्हा आपल्या सगळ्याच्या प्रेमाखातर मुद्दामून आजच्या व्यस्त कार्यक्रमातून आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्याकरिता या ठिकाणी आठवले साहेब थांबले आहेत। सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून संपूर्ण देशभर माननीय देशगौरव प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली अतिशय स्तुत्य असे उपक्रम सामाजिक न्यायाच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या घटकाला संधी देण्याचं प्रामाणिक काम हे मागच्या 10 वर्षांमध्ये आठवले साहेबांना या ठिकाणी केलं आहे आणि त्यामुळं आपल्या शहरातून जात असताना त्यांना कुठेतरी त्यांनी केलेल्या कार्याबद्दल सन्मानित करावं हा उद्देश ठेवून आजच्या या कार्यक्रमाचं अगदी शॉर्ट नोटीसवर आपण सगळेजण या ठिकाणी आठवले साहेबांवर प्रेम करणारी मंडळी उपस्थित झाला, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो आणि साहेबांना विनंती करतो की आमचा उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघ हा मागासवर्गीयांसाठी राखीव असलेला मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये दीन दलित आदिवासी बंजारा बहुल असलेला हा मतदारसंघ असल्यामुळं आपल्या विभागाच्या माध्यमातून आमच्या उमरखेड महागावमध्ये एखादा विशेष केंद्राचा उपक्रम राबवून त्याच्या माध्यमातून या भागातील तरुणांना रोजगार मिळेल, या भागातील सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून या भागातील अनुसूचित जातीच्या लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल, अशा पद्धतीचा केंद्राचा एखादा उद्योग जर आमच्या भागामध्ये चालू केला तर निश्चित त्याचा चांगला फायदा हा आमच्या भागातील युवकांना त्या ठिकाणी होईल। आज SIR निमित्तानं ज्यावेळी आम्ही बघितलं या मतदारसंघातील साधारण 30,000पेक्षा जास्त तरुण साहेब हे संभाजीनगर, पुणे, मुंबई अशा ठिकाणी नोकऱ्या करता गेलेले आहेत आणि त्यामुळं जर अशा युवकांना याच ठिकाणी आपण रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली तर निश्चित त्याचा चांगला फायदा आपल्याला या ठिकाणी होईल। पीक विम्याच्या संदर्भानं काल जेव्हा आम्ही केंद्रीय मंत्र्यांना भेटायला गेलो त्यावेळी आठवले साहेब प्रचंड व्यस्त होते, बंगल्यावरती पूर्ण गर्दी होती। आज आपण या ठिकाणी जेवढे लोक उपस्थित आहोत याच्यापेक्षा दुपटीनंही जास्त लोक त्या ठिकाणी होते, परंतु उमरखेडवरून आलो आहोत असा निरोप दिल्याबरोबर आठवले साहेबांनी सगळ्यांना सोडून त्या ठिकाणी आम्हाला आतमध्ये बोलावलं, आमची आवभगत केली आणि त्या ठिकाणी आग्रहानं सायंकाळी आपण जेवायला या असा सुद्धा त्या ठिकाणी आठवले साहेबांना आग्रह केला, परंतु ना आमदार साहेब जेवण्याच्या काम होते ना मी होतो, त्यामुळे आम्ही साहेबांना त्या ठिकाणी आग्रहपूर्वक साहेबांनी विनंती केली, परंतु आम्ही साहेबांना त्या ठिकाणी ऑलरेडी आमच्या काही मीटिंग त्या ठिकाणी ठरलेल्या असल्यामुळं त्या ठिकाणी नम्रतेनं साहेबांचं आग्रहाचं निमंत्रण आम्ही त्या ठिकाणी नाकारलं आणि साहेब आपण ज्या पद्धतीनं सभागृहामध्ये असेल किंवा कुठच्याही मंचावर असेल कवितेच्या माध्यमातून आपण आपलं वक्तव्य करता, तर मीही बसल्या बसल्या या ठिकाणी आता आपल्या समोर भाषण करायचं आहे, त्यामुळे एक कविता या ठिकाणी जोडली आहे। आदरणीय आठवले साहेब आपल्याला मंत्री होऊन झाले वर्ष 10, आता संपूर्ण विदर्भासह
आमच्या उमरखेड महागावच्या विकासाकडेही एक वेळा पहा. आमच्या सदिच्छा आहे यापुढे 2036 पर्यंत आपण मंत्रिपदावर राहा. आणि आम्ही जर आलो कधी दिल्लीला तर आमच्या जेवणाचं आणि राहण्याचं तेवढं पहा. जय हिंद, जय भारत, जय भीम.